कितीही मोडतो कधीही, चुकतो कधी तो चालतो तरीही, वेड लावतो हा भूल पाडतो हा संसार हा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा, संसार हा ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा, ओढ लावी जीवा. तुम्ही जाऊन तुमच्या मुलीला भेटा. हा, कुणाला? या अवधूशीला? तिला भेटून काय करू? तिची आरती ओवाळू? शर्माला आली आणि आईला खाऊन बसली. शैलेशचा फोन होता वाटतं. हो, पिकनिकला गेलाय, तिथूनच फोन केला होता. बर, का चैन पडत नाही वाटतं त्याला तिकडे? तसं नाही हो, बऱ्याच वर्षांनी भेटलोय ना, म्हणतोय की एकदा पूर्ण बॅचचं गेट टुगेदर करूया. आता तू म्हणशील काय चौकशा चालवल्यात या बाईंनी. नाही, अजिबात तसा विचार करू नका. अहो, आपण एकमेकांना प्रश्न नाही विचारले तर ओळख कशी होणार? यू आर राईट. आणि आता तू न विचारताच मी तुला सांगते, मी पण एकटीच असते. माझाही नवरा डॉक्टरच आहे म्हणजे होता. होता म्हणजे? होता म्हणजे आहे, पण आमचा डिवोर्स झालाय 3 वर्षापूर्वी. आय एम सॉरी. नो, नॉट ॲट ऑल. अजूनही भेटतो आम्ही अधूनमधून, म्हणजे भेटावं लागतं, तो आणखीन एक त्रास. सॉरी, पण मी एक विचारू का? म्हणजे कशामुळे झाला डिवोर्स? डिवोर्स व्हायला कधी एक असं कारण नसतं वंदना. बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात त्याला. अखेरीस आम्हा दोघांनाही समजून चुकलं. वी आर नॉट मेड फॉर इच अदर ॲट ऑल. फक्त हे कळायला आम्हाला थोडा काळ जावा लागला. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष. 12 वर्ष? मॅडम, अहो हा थोडा काळ नाहीये. नाईटमेअर्स आर नेव्हर शॉर्ट वंदना. मॅडम, तुम्ही म्हणालात भेटावं लागतं का? एक मुलगी आहे आम्हाला, तिच्यासाठी. मग इथेच असते का ती तुमच्या बरोबर? नाही, पाचगणीला ठेवले मी तिला बोर्डिंग स्कूलमध्ये. का? वडिलांबरोबर? नेलं तर त्यांनी तिला, पण नाही राहिली ती. का नाही राहिली? वडिलांच्या सवयीची नाहीये का? आहे, उलट माझ्यापेक्षा त्याचं जास्त आहे तिला. मग त्यांनी लग्न केलंय दुसरं. 2 मुलं आहेत त्या दोघांना. ही नाही रमली त्यांच्यात, निघून आली परत. काही दिवस राहिले इथे. तिला सांभाळायला एक बाई ठेवली होती. संपूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी माझ्यावर आहे. दिवस रात्र माझी काही गॅरंटी नाही. मग दिवसेंदिवस तिचं बिहेवियर बदलायला लागलं. काहीतरी विचित्रच वागायला लागली. अक्षरशः एक बाई टिकेना तिच्यापाशी. मग तिला मी स्पष्टपणे सांगितलं, आहे हे असं आहे, यात तुला ऍडजस्ट करायला पाहिजे. तर माझ्याशी भांडायलाच लागली. शेवटी मी तिला अल्टिमेटम दिला,
या दिवसापर्यंत तुझं वागणं सुधारलं नाही तर तुला मी हॉस्टेलवर ठेवीन. खरं म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं मी आपलं असंच तिला भीती वाटावी म्हणून म्हणायचे. पण तिने तेच मनावर घेतलं. म्हणजे दरम्यानच्या काळात तिने बाबाशी संधान बांधलं. माझ्या गावीही नाही हे सगळं काही ठरवून टाकलं तर या दोघांनी. एके दिवशी अचानक तिचा बाप आला आणि दोघांनी डिक्लेअर केलं आता यापुढे ती हॉस्टेलवर राहणार. आता तर ती इथे याचं नावही घेत नाही. बाबा कसे आहात तुम्ही? मस्त आहे बेटा. तू कशी आहेस? मी नाही बोलणार तुमच्याशी. गेले 2 दिवस तुम्ही मला साधा फोन सुद्धा केला नाही. रागव नको बेटा. अगं मुद्दामच करत नाही. तू हॉस्पिटलमध्ये असतेस, तिथे काय सिच्युएशन असेल मला कल्पनाच करवत नाही बघ. उलट मी मोकळा असतो इथे. तू मला तुला वेळ होईल तेव्हा फोन करत जा आत्ता सारखा. बोल कसं चालू आहे तुझं? खूप छान बाबा. बाबा इथे ना मला माझा एक खूप जुना मित्र भेटला, शैलेश घोरपडे. आठवतं का तुम्हाला? एकदा घरी आला होता आपल्या माझ्या गँग बरोबर. नाही तसा आठवत नाही मला. तशी बरीच मोठी गँग होती तुमची कॉलेजमधली का? पण बरं झालं तुला कोणीतरी मित्र मिळाला. हो, आणि एक मैत्रीण सुद्धा. अरे वा, ही कोण? सिनियर डॉक्टर आहे, वैदेही देशमुख. आज तिने मला तिच्या घरी जेवायला नेलं होतं. अरे वा, जेवायला नेलं होतं? एकट्याच असतात त्या. नवरा डॉक्टरच आहे पण डिवोर्स झालाय. असं? हो, एक मुलगी आहे त्यांना. बोर्डिंग मध्येच असते. बाबा एक सांगू, त्यांची स्टोरी ऐकल्यानंतर ना लग्नाची भीती वाटायला लागली आहे मला. का? तुला काय कारण भीती वाटायचं ग? बाबा आमच्या मॅडमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? इथल्या जबाबदाऱ्या. त्यांनी या हॉस्पिटलला इतकं वाहून घेतलंय की नॉर्मल फॅमिली लाईफ जगायला त्यांना वेळच मिळत नाही. तिथे त्यांच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. त्यांचा संसार खूप चांगला चाललाय. पण बाबा मला त्यांच्या मुलीचं वाईट वाटतं. जेव्हा तिची आई म्हातारी होईल, तिला तिची गरज असेल, तेव्हा त्या मुलीची काय कल्पना असेल तिच्या आईबद्दल. तुझे विचार बरोबर आहे, पण मी तुला एक सल्ला देईल की असले काही भलते सलते विचार करत जाऊ नकोस. आधीच तुझं टेन्शनचं काम, त्यात अशा लष्कराच्या भाकऱ्या बाजायला लागली तर कसं व्हायचं तुझं? परवा इथे एक बाई बाळांत होताना गेली. मुलगी झाली तिला. तर तिच्या वडिलांनी साधं तिचं तोंडही बघितलं नाही. खूप वाईट वाटलं. हे शेअर करण्यासाठी कोणीतरी हवं होतं मला. खूप आठवण आली मला तुमची. अगं मग बोलायचं नाही का मला? आलो असतो मी. एवढं कुठे लांब आहे तुझं हॉस्टेल? 2 तासावर तर आहे. त्यावेळी शैलेश अक्षरशः बोलवल्यासारखा आला. सावरलं मला. शैलेश? हा तो शैलेश. पण हा शैलेश तुला आयुष्याला पुरा पडणार आहे का वंदना? वंदना अशी गप्प का झालीस एकदम? नाही, काही नाही बाबा. सगळं तेच तसंच. सगळ्या विश्वाच्या चिंता करत बसणार तुम्ही.
बोलता बोलता एकदम अबोल होणं, काही बोललं तर दचकून जागा होणं, सगळं काही अगदी तसंच. का थांबलात? बोला ना पुढे. तुमचा आवडता डायलॉग आहे. अगदी तुझ्या आईवर गेलीस. बघ, म्हणूनच मी फोन करत नाही तुला. आपल्या बोलण्यात काहीतरी कारणानं तुझ्या आईचा विषय येतो आणि मग पुढे माझ्या झोपेचं होऊन जातं खोबरं. सॉरी बाबा. सॉरी म्हणू नकोस ग. आपल्यात तिचा विषय निघणं अगदी स्वाभाविक आहे आणि मला माझ्या झोपेचे काही नाही. तिकडे तू कोणते विचार करत असशील याचाच विचार करत बसतो मी रात्रभर. मी तिकडे येऊ का तू येतेस इकडे? अगं ये की 4-8 दिवस. मीच येईन. तुम्ही काळजी करू नका. बघते लवकरच येईन. आणि हे सगळं कुणाच्याही आधाराशिवाय सहन करण्याची ताकद माझ्यात येणार केव्हा? खरं बेटा, तू म्हणतेस तेही खरंय. तुला हवं तेव्हा ये. मी वाट बघतोय तुझी. बाबा ठेवते हा. गुड नाईट. टेक केअर. ओके, गुड नाईट बेटा. सॉरी शैलेश, बराच वेळ तुला वेटिंगवर ठेवलं. अरे बाबांशी बोलत होते. कशी चालली तुझी पिकनिक? हेलो डार्लिंग, हाउ आर यू? आई एम फाइन, थैंक यू. क्या समा है और तुम नहीं तो कुछ नहीं. तुझ्याशिवाय आयुष्यात काही नाही. हेलो डार्लिंग, झोपली काय? हाँ ये अरे बंद करा रे. आणि त्या 4 नंबर पेशंटचा जाऊन बीपी चेक कर. मी येते. ओके. शैलेश, इतक्या सकाळी सकाळी? तुझी माफी मागायला. कशासाठी? काल रात्री एकतर एवढ्या उशिरा मी तुला फोन केला आणि जे काही बोललो. लक्षात आलं माझ्या. पार्टी सुरू होती वाटतं. हो, जरा जास्तच झाली होती मला. काय असतं ना, हे असे रिलॅक्स व्हायचे प्रसंग माझ्या आयुष्यात, म्हणजे आपल्या आयुष्यात फार कमी असतात. इतर वेळी आपण घड्याळाच्या चक्राला बांधल्यासारखे सकाळपासून रात्रीपर्यंत प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे अशा प्रसंगी जरा जास्तच एक्साइट होतो. काल काय झालं कोणास ठाऊक, पण सारखं तुझ्याशी बोलावं असंच वाटत होतं. तुला फोन करतोय तर तुझा फोन एंगेज. मला ते सहन होईना. एवढ्या रात्री तुझा फोन एंगेज? कुणाला फोन करत असेल एवढ्या रात्री असं वाटून मी अपसेट होत राहिलो आणि तुला फोन करत राहिलो वेड्यासारखा. अरे बाबांशी बोलत होते मी माझ्या. तुला तसं सांगितलंही मी, पण तुझं लक्षच नव्हतं माझ्या बोलण्याकडे. तू आपला बडबडत सुटला होतास, वाटेल ते. बडबडत नाही, बरळत सुटलो होतो. नेमकं तेच मला आठवत नाही. काय बोलत होतो ग मी? खरं तर तिथे एवढा गोंधळ होता की तू काय बोलत होतास ना, हे नीट ऐकायला सुद्धा येत नव्हतं मला. पण तरीही काहीतरी तर समजलं असेलच की. सांग ना, फार फार वाईट काही बोलत होतो का ग मी? म्हणजे सभ्यतेच्या मर्यादा सोडून? अरे खरंच नाही आठवत आहे मला, आणि मी विसरून गेलीये सगळं. अरे पण तू एवढं का मनावर घेतोयस? आणि एवढ्याशा गोष्टीसाठी सगळे कामधंदे सोडून सकाळी सकाळी इकडे आलास? शालिनीनं झापलं मला. म्हणाली ज्या कोणाशी बोलत होतास तिची जाऊन माफी मागा. शालिनी? बहीण माझी. धाकटी आहे पण दादागिरी असते तिची माझ्यावर सतत.
तिचं बोलणं सहसा टाळत नाही मी. ती म्हणाली म्हणजे मी नक्कीच काहीतरी ऑब्जेक्शनला बोललो असणार. सांग ना ग प्लीज प्लीज सांग ना, काय बोललो मी? अरे सांगितलं ना तुला, मला खरंच काही आठवत नाहीये म्हणून. पण हो, मला तुझा राग मात्र आला होता. म्हटलं काय हे, एवढ्या रात्री हा मुलगा मला खुशाल फोन करतो. म्हणजे तशी इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण असं दारू पिऊन विसरून जा आता सगळं. आणि आता हॉस्पिटल सुरू व्हायची सुद्धा वेळ झाली. तुला तुझी डिस्पेन्सरी उघडायची नाहीये का? फार महत्वाचं असेल ना तर ठीक, आता सरळ घरी जाणार आहे. ठीक आहे, घरी जा आणि जरा विश्रांती घे. अशी कटवू नकोस हं मला. अरे खरंच तुला कटवत नाहीये मी. हॉस्पिटल सुरू व्हायची वेळ झाली. तुला चहा मागवू का मी? नको, आपणच चहा कॉफी काहीतरी घ्यायला बाहेर जाऊया का? भेड आहेस का? अरे तुझ्यासारखं नाहीये माझं, इथे नोकरी करते मी. थोडा वेळ ग प्लीज, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. तुझ्याशी बोललो नाही ना तर सहन नाही होणार मला ते. तुझ्या वैदेही मॅडमशी बोलू का मी? अरे नाही तसं नाहीये, पण आता पण नाही आणि काही नाही. आपण दोघांनी मिळून बाहेर कुठेतरी चहा किंवा कॉफी घ्यायची, एवढाच इश्यू आहे. कुठे किडनॅप नाही करणार आहे मी तुला. बरं बाबा ठीक आहे, जाऊया चल. चला. ओढलावे जीवा. मॅडम, हे आमचं अंगणवाडीचं माहितीपत्र. समाजातल्या तळागाळातल्या भागात जी लहान मुलं असतात, उदाहरणार्थ स्टेशनवरच्या गर्दीत हरवलेली मुलं, ज्यांच्या आईवडिलांना एड्स झाले अशी मुलं, आणि ज्यांना आईवडीलच नाही आहेत अशी मुलं. आणखी काय काय करता आपण, म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज ॲज सच? ही फार मोठ्या प्रमाणावरची सोशल ॲक्टिव्हिटी आहे मॅडम. आमच्या संस्थेचं नेशन वाईड नेटवर्क आहे. आमचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. ते ही माहिती देशभरातून मिळवत असतात. अशा गरजूंना स्वतः अप्रोच होत असतात. देशासाठी सर्वस्व वाहिलेले आमचे कार्यकर्ते आहेत. अत्यंत समर्पित भावनेने देशकार्य करत असतात. नाही म्हणजे कसं आहे की हे जे काही तुम्ही करताय ना ते चांगलंच आहे. समाजाला या गोष्टींचीही गरज आहेच. पण कसं आहे, आता आमच्या क्लबने परवा अंधांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली. म्हणजे अशी स्पर्धा स्पॉन्सर केली. शिवाय ब्युटी कॉन्टेस्ट आहे, लार्ज स्केलवर ब्रिज टुर्नामेंट्स, असे काही इव्हेंट्स तुम्ही ऑर्गनाईज करू शकता का आमच्यासाठी? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. वी आर नॉट इव्हेंट मॅनेजर्स. मला तेच म्हणायचंय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आमच्या क्लबचं फंक्शन असतं. तिकडे प्रेस कॉन्फरन्स होते, कॉकटेल पार्टी असते, आणि या कॉकटेल पार्टीला साजेसं काहीतरी प्रेझेंटेशन आम्हाला हवं असतं. म्हणून मी अशा प्रकारच्या एखाद्या ॲक्टिव्हिटीच्या शोधात होते, जे अशा पार्टीत एंटरटेनमेंट विथ काहीतरी सोशल मेसेज असं काहीतरी प्रेझेंट करू शकतील. तुम्ही तुमच्या या सर्व आयडियाज एखाद्या म्युझिक बँडसोबत प्रेझेंट करू शकाल का? म्हणजे कसं आहे की एखादा सोशल मेसेज तर द्यायचा, पण तो शुगर कोटेड स्वरूपात. काहीतरी डान्स आयटम म्हणा, अशा कोणत्या तरी स्वरूपात. आम्ही व्यापक अर्थाने सामाजिक कार्याबद्दल बोलत आहोत. हे कार्य वाटतं तितकं सोपं नाहीये. आमच्या संस्थेचे खूप मोठे प्रोजेक्ट्स आहेत मॅडम. या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला एक हॉस्टेल उभं करायचंय, जिथे यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्हाला काही उपक्रम राबवता येईल. नाही म्हणजे हे जे काही तुम्ही करताय ते चांगलं आहे, पण अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आमच्या घटनेत बसतात की नाही हे बघायला पाहिजे बाई. म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या आमच्या मीटिंगमध्ये एखाद्या सेलिब्रिटीला बोलवून त्याला एंटरटेन होईल असं काहीतरी ॲक्टिव्हिटी करावी, एवढंच मी एक्सपेक्ट करत होते. हे तुमचं अंगणवाडी बिंगणवाडी आणि ते वेश्यांची मुलं वगैरे, म्हणजे आमच्या क्लब मेंबर्सना एन्जॉय तर व्हायला हवं ना. मला नाही वाटत आमचे लोक हे एन्जॉय करतील म्हणून. मॅडम,
माफ करा, पण या सगळ्या एन्जॉयमेंट बरोबर काहीतरी सामाजिक बांधिलकी हाही एखाद्या संस्थेचा उद्देश असला पाहिजे, असं तुम्हाला नाही का वाटत? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही जे करतोय ती सोशल ऍक्टिव्हिटी नाहीये? कोणत्याही सामाजिक कार्यासाठी पैसा लागतो हे तरी मान्य आहे ना तुम्हाला? अहो, तिथे समाजातली सगळी श्रीमंत माणसं जमतात आणि त्यांना एंटरटेन नाही केलं तर पैसा आणणार कुठून तुम्ही? सॉरी, म्हणजे यू नो व्हॉट आय से. लक्षात आलं मॅडम. तरी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असा कोणता म्युझिक बँड किंवा असं काही एंटरटेनिंग असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करायला सांगा. हां, म्हणजे जादूचे प्रयोग म्हणा, अरंगेत्रम म्हणा, किंवा हल्ली लावणीचेही प्रयोग असे केले जातात. जे प्रेझेंट करायचं ना ते शुगर कोटेड असलं की कसं जरा बरं असतं ना. निघतो मॅडम आम्ही. फाईल राहू दे इथे, पाहते मी काही करता आलं तर. नाही, त्याचा काय उपयोग होईल असं वाटत नाही. तुम्ही काही घेतलं नाही गरम थंड? आभारी आहो. त्या सरनोबतांचा सारखा फोन येतोय. मोहिनीला घेऊन लग्नाची बोलणी करायला कधी येऊ? अहो, 2-3 दिवस लागतीलच ना. ठीक आहे, मग गुरुवारी संध्याकाळी या असं सांगू? शैलेशलाही वेळ आहे की नाही ते बघायला हवं. त्याला विचारायला नको? त्याला काय विचारायचं? घोरपडे खानदानात मिया बीबीला विचारायची पद्धत नाहीये. अरे तू मला काय पुढे बोल ना. म्हणजे असं आयुष्यभर म्हटलं तर चालेल का? थोडक्यात तू माझ्याशी लग्न करशील का असं विचारायचं होतं.